हॅलो, अस्सलाम वालेकुम. नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र मुनीर मुल्ला आपलं स्वागत करतो मुस्लिम अधिकार आंदोलन चॅनलवर. आणि आजचा आपला विषय आहे विषमतेविरुद्ध इस्लामचा विद्रोह. त्या विषयाची मांडणी करण्यासाठी आज आपल्या इथे उपस्थित आहेत कॉम्रेड धनाजी गुरव. कॉम्रेड धनाजी गुरव हे विद्रोही संस्कृती मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील डाव्या पुरोगामी चळवळीचे ते प्रमुख नेते आहेत. जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आम्ही यापुढेही आपल्यासाठी अशाच चांगल्या चांगल्या विषयांवरील लेक्चर्स आयोजित करू. तर आता मी कॉम्रेड धनाजी गुरव यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. इस्लामचा विद्रोह विषमतेच्या विरोधातला असा मला विषय सुचवलेला आहे. मला असं वाटतं की इस्लामचं जे मूळ तत्व आहे, जो गाभा आहे, जो कुराणमध्ये आलेला आहे, जो पैगंबर साहेबांनी सांगितलेला आहे कुराणामार्फत, तो सगळा गाभा हा विद्रोहाच्या कुठेतरी खूप मोठा, व्यापक, सगळ्या युनिव्हर्सला भिडणारा, सगळ्या जगाला भिडणारा असा असल्यामुळे तरी सुद्धा आपण एक विषय मर्यादित करून विषमतेच्या संदर्भातच इस्लाममध्ये काय आलेलं आहे असं बघावं, असं माझा एक मानस आहे आणि ती मी मर्यादा घालून घेणार. खरं तर इक्रा, पढा किंवा अभ्यास करा, ज्ञान मिळवा, हे शब्द आणि संकल्पना ही या देशामध्ये जिथं मनुस्मृतीनं राबणाऱ्या बहुजन समाजातल्या स्त्री पुरुषांना ज्ञान घ्यायचीच बंदी केली, अशा भूप्रदेशामध्ये हा एक शब्द सुद्धा क्रांतिकारक शब्द आहे. त्यामुळे ज्याच्या आधारावर सगळ्या जगाचं आकलन होऊ शकतं, व्यवहाराचं आकलन होऊ शकतं, त्यासाठीचं समर्थन करणं, तो हक्क तुम्ही मिळवा म्हणून सांगणं आणि तो हक्क तुम्हाला मिळणार नाही असं सांगणाऱ्या भूप्रदेशामध्ये ज्यावेळी इस्लाम आला, त्यावेळी इस्लामचं एक वेगळं रूप इथल्या जनतेनं, राबणाऱ्या बहुजन समाजानं बघितलेलं आहे. इस्लाम फक्त आमच्या देशातच आला असं नाही, कारण त्यावेळी देश ही संकल्पनाच नव्हती. हजारो देश होते, हजारो संस्थानं होती. इस्लाम सगळ्या जगभर गेला आणि जगातल्या लोकांनी इस्लामला स्वीकारलं. याचं कारण त्यावेळेला जगासाठी आवश्यक असलेले विचारच कुराणामध्ये होते आणि पैगंबर साहेबांनी सांगितलेले होते. इस्लामचा तो भाग होता. त्यामुळे इस्लामनं एक नवी दृष्टी सगळ्या जगाला दिली. माणसानं माणसासोबत कसं वागावं, माणसानं जनावरांच्या सोबत कसं वागावं, माणसानं इतर जनसमूहांच्या सोबत आणि सगळ्या जीवजंतूंच्या सोबत कसं वागावं, याबद्दलची एक नवी नीतिमत्ता, एक नवे विचार, एक नवं आकलन इस्लामनं त्या काळामध्ये सगळ्या जगाला दिलं. ज्या ज्या लोकांनी इस्लाम स्वीकारला त्यांनी मोकळेपणानं इस्लाम बद्दलचा आपला व्यवहार आणि विचार सुरू केला. त्याचा परिणाम सगळ्या जगावर झाला. जगामध्ये सुरुवातीच्या काळात इस्लामच्या प्रगतीसोबतच एक लक्षात येईल आपल्याला की अर्थशास्त्रामध्ये असेल किंवा गणितीशास्त्रामध्ये, मॅथमॅटिक्समध्ये असेल, खूप प्रगती केली गेली. आपल्याला असं लक्षात येईल की जसं इस्लामचा स्वीकार वाढत गेला तसंच वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विकासाला सुरुवात झाली. नवं संगीत आलं, नवं साहित्य आलं, नव्या बांधकामाच्या पद्धती आल्या, विकासाचे नवे मार्ग खुले झाले, नवीन नैतिकता जगाला इस्लामनं दिली. त्यामुळे सगळ्या जगानं जवळजवळ इस्लामला मान्यता दिल्यामुळं सगळ्या जगामध्ये जसा इस्लाम गेला तसाच तो भारतामध्ये पण आला. भारतामध्ये इस्लाम येण्याला दोन वेगवेगळे संदर्भ आहेत. ते संदर्भ आपण समजून घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. पहिला संदर्भ, इथं या देशामध्ये इस्लामकडे बघताना इथल्या इस्लामिक राजवटीतल्या राजांना बाजूला ठेवून कधीही बघितलं जात नाही. उलट समज असा केला जातो की इथल्या राजांनी जबरदस्तीनं इस्लाम लोकांना स्वीकारायला लावला आणि तशा म्हणी, वाक्यप्रचार आपल्याला अजून पण माहीत आहे. मारून मुसलमान असा एक शब्द प्रयोग आहे. खरं तर हे खोटं आहे. या देशातला इस्लाम राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांनी, स्त्री पुरुषांनी स्वीकारला, तो जबरदस्तीनं स्वीकारलेला नाही. इस्लामचा अपमान करायचा आणि इथल्या शूद्रांचा अपमान करायचा म्हणून ही जी म्हण रूढ केली गेली, ती म्हण मुळातच चुकीची आहे. या देशातल्या लोकांनी जो इस्लाम स्वीकारला तो राज्यकर्त्यांचा नव्हता. राज्यकर्ते या देशात आले, जरी ते इस्लाम
इस्लाम म्हणून जन्माला आलेले असतील, मुसलमान म्हणून जरी जन्माला आले असले तरी त्यांनी राज्यकारभार करताना कधीही इस्लामचा आग्रह धरलेला नाही. उलट माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं असं स्पष्ट मत आहे की इथल्या मोंगल राज्यकर्त्यांनी, मुसलमान राज्यकर्त्यांनी कधीही मनुस्मृतीच्या नियमांना हात लावला नाही, ढवळाढवळ केली नाही. जे मुसलमान होते, ज्यांनी इस्लाम कबूल केला होता, त्यांचे सगळे कारभार हे इस्लाम पद्धतीने होत होते. पण जे इस्लाम कबूल न केलेले लोक होते त्यांच्यासाठी इथल्या इस्लामी म्हणून जन्माला आलेल्या, मुसलमान म्हणून जन्माला आलेल्या राजांनी सुद्धा, बादशाहांनी सुद्धा कधीही बिगर मुस्लिम लोकांच्यावर इस्लाम लादला नाही. उलट त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या पद्धतीची न्याय व्यवस्था, राज्यकारभाराची पद्धत ठेवली आणि त्याच्या आधारावर ते राज्यकारभार करत आले. या देशामध्ये इस्लाम येण्याच्या आधीपासून जो मनुस्मृतीचा प्रभाव होता त्याला कुठल्याही मुसलमान राजानं, तो जन्मानं जरी मुसलमान असला तरी तो कारभारानं कधी मुसलमान नव्हता. त्यांनी मनुस्मृतीला चॅलेंज केलं नाही, उलट मनुस्मृतीच फॉलो करायचा प्रयत्न केलेला आहे असं आपल्याला दिसेल. ज्या लोकांनी इस्लाम स्वीकारला त्यांच्याबद्दलचे व्यवहार वेगळे होते आणि ज्यांनी इस्लाम स्वीकारला नाही त्यांच्याबद्दलचे व्यवहार वेगळे होते, हे पण आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळं भारतातल्या इस्लाम बद्दल विचार करत असताना राज्यकर्त्यांना बाजूला काढून आपल्याला इस्लाम बद्दलचा विचार केला पाहिजे. माझं दुसरं मत असं आहे की या देशामध्ये राजांच्या अगोदर धर्मप्रसारक आले आणि विशेषतः सुफी आले. हे सुफी जी एक परंपरा आहे ती परंपरा खरं तर इस्लामचा गाभा घेऊन पुढे आली आणि त्यांनी इथल्या राबणाऱ्या बहुजन समाजाला खरा इस्लाम काय आहे हे सांगितलं. ते ज्यावेळी इस्लाम इथं आला त्यावेळेला एक असं म्हटलं जातं की इस्लाम सुरुवातीला आला तो ठराविक भागामध्ये होता, सगळीकडे नव्हता, पण लोक मोठ्या प्रमाणामध्ये इस्लामला कबूल करत होते. आणि अशा वेळेला नाथ परंपरेतल्या शेवटच्या नाथांचं एक वाक्य आहे. ते असं म्हणतात की तुम्ही इथल्या माणसांना नावं ठेवता त्यांनी इस्लाम कबूल केला म्हणून, तुम्हाला असं वाटतंय की त्यांनी तलवारीच्या जोरावर इस्लाम वाढवलेला आहे. तर त्यांचं त्या नाथांचं असं म्हणणं होतं की ज्यावेळी पैगंबरांचे शिष्य या देशामध्ये आले त्यावेळी त्यांच्या हातामध्ये प्रेम होतं, तलवार नव्हती. तलवार जर असेलच तर ती प्रेमाची तलवार होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे माणसांच्या सोबत प्रेमानं वागणं, माणसांच्या सोबत मानवतेनं वागणं आणि समानतेनं वागणं, हे जे तत्व आहेत हे तत्वच मुळी इस्लामनं या देशामध्ये प्रस्थापित केलं. आणि ते करण्याचा मार्ग राज्यकर्त्यांचा नव्हता, ते करण्याचा मार्ग सुफी परंपरेचा होता, सुफींचा होता, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इस्लामनं एक प्रकारचं स्वातंत्र्य, इंटरप्रिटेशनाचं स्वातंत्र्य पण, वेगवेगळे अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य पण त्यावेळी दिलेलं होतं. त्यामुळेच आपल्या देशामध्ये जवळजवळ 34 फिरक्या त्या आहेत आणि सगळ्या आशिया खंडामध्ये जवळजवळ 54 फिरक्या आहेत. त्यांनी कधीही कुराणातला गाभा आहे त्या गाभ्याबद्दल प्रश्न उपस्थित केले नाहीत. उलट त्यांना जे कुराण समजलं ते सांगायचा प्रयत्न केला आणि इतरांनी सुद्धा ते समजून घेतलं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ज्यावेळी एखादी मूळ परंपरा नव्या जनसमूहांच्या समोर मांडली जाते किंवा नव्या काळामध्ये मांडली जाते, काळ बदललेला असतो, परिस्थिती बदललेली असते, उत्पादन व्यवस्था बदललेली असते, उत्पादनाची नवी साधनं आलेली असतात, नवं तंत्रज्ञान आलेलं असतं, त्या सगळ्याला साजेशच्या पद्धतीनं जर मांडणी केली तरच नव्या लोकांच्या मध्ये धर्मप्रवाह किंवा विचार प्रवाह किंवा तत्वज्ञान हे स्वीकारलं जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही नव्या परंपरेला धरून मांडणी करू शकला नाही तर मग मात्र स्वीकारार्हता कमी होते. हे असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसलेलं आहे. म्हणजे बुद्धाच्या वेळेला बुद्धानंतर दिग्नाग आला, अश्वघोष आला, नागार्जुन आला, वेगवेगळ्या पद्धतीचे विचारवंत आले, म्हणजे हीनयान असतील नाही तर महायान असतील, पण त्यांनी मूळ जो बुद्धाचा विचाराचा गाभा होता तो कायम ठेवून नव्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी नवी मांडणी केली. वारकरी परंपरेमध्ये सुद्धा संत नामदेवांच्या नंतर चांगले चांगले वारकरी संत होऊन गेले. तुकोबांच्या नंतर ती परंपरा खंडित झालेली आहे, पण तुकोबांच्या पर्यंत इतके दिवस ती वारकरी परंपरा ही नीट चालण्यामध्ये त्या कोटीचे विद्वान येणं आणि मूळ गाभा जो आहे त्या गाभ्याला धरून इंटरप्रिटेशन करून नवीन मांडणी करणं, हे
चालू राहिलं तरच त्याची स्वीकार्यता चालू राहते असं आपल्या लक्षात येईल. इस्लाममध्ये असे खूप विचारवंत झाले, स्कॉलर झाले, तत्ववेत्ते झाले की ज्यांनी नव्या परिस्थितीमध्ये इस्लाम नव्या पद्धतीनं मांडायचा प्रयत्न केला. तो प्रयत्न सुद्धा लोकांना इस्लाम स्वीकारण्यासाठी म्हणून उपयोगी पडलेला आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळं ज्या सुफींनी आमच्या देशामध्ये इस्लाम आणला आणि जनतेमध्ये घेऊन गेले, त्यावेळेला माणसं बघत होती ती मनुस्मृतीची जाती व्यवस्था होती. म्हणजे सुफी यायच्या अगोदर जी परिस्थिती होती, शंकराचार्यांनी या देशातल्या सगळ्या ब्राह्मण्यवादी राज्यकर्त्यांना एक नवं तत्वज्ञान दिलेलं होतं. बुद्ध धम्म संपलेला होता, नवनाथाची परंपरा पण वीक झालेली होती, तिचा पण प्रभाव राहिलेला नव्हता आणि जाईल तिथं जाती व्यवस्था टोकाला आलेली होती. म्हणजे हाच काळ आहे ज्या वेळेला चक्रधरांनी नवी परंपरा सुरू केली, हाच काळ आहे ज्या वेळेला बसवण्णांनी शरणांची नवी चळवळ सुरू केली आणि त्याच्या आधीच एक क्रांतिकारक पाऊल हे इस्लामनं या देशामध्ये ठेवलेलं आहे आणि लोकांनी प्रचंड संख्येनं इस्लामला कबूल केलं. याचं मुख्य कारण इस्लामनं माणसाला माणूस म्हणून जगण्याची उमेद दिली. जाती व्यवस्थेनं ज्या माणसांचं माणूस पण नाकारलेलं होतं, त्या माणसांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क हा इस्लामनं दिला. शिक्षणाचा हक्क इस्लामनं दिला. अगदी जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे चांगलं जगण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी इस्लामनं पुरवल्या. त्यामुळे इथल्या राबणाऱ्या बहुजन समाजानं मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम कबूल केला, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कोणी केला इस्लाम कबूल? याच्यामध्ये दोन भाग आहेत. एक भाग आहे की ज्यांना सरदारकी पाहिजे होती, ज्यांना जमीन जुमले पाहिजे होते आणि ज्यांना आपल्या जमिनी वाचवायच्या होत्या राज्यकर्ते म्हणून, त्यांनी उच्च जातीय सरदारांनी आणि जमीनदारांनी मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम कबूल केला. पण हे मोठं प्रमाण हे सुद्धा इतर राबणाऱ्या बहुजन समाजाच्या तुलनेत फार कमी आहे. राबणाऱ्या बहुजन समाजातल्या माणसांनी इस्लाम कबूल केला हा त्यांच्या माणुसकीसाठी केला, समतेसाठी केला, माणूस म्हणून जगण्याच्या हक्कासाठी केला. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी जाती आहे. म्हणजे इकडे कासार असेल तर तिकडे कासार आहे, इकडे माळे असेल तर तिकडे बागवान आहे, इकडे गुरव असेल तर तिकडे मुजावर आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे जर आपण लक्षात ठेवलं तर आज इस्लाम मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मधल्या जाती गेलेल्या आहेत. ज्याच्या जीवावर इथला ब्राह्मण्यवाद्यांचा धर्म, मनुस्मृतीचा धर्म चालत होता, ते जवळजवळ सगळेच शूद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषेमध्ये जे सवर्ण होते आणि तरी सुद्धा शूद्र होते, त्या सगळ्यांनी इस्लाम कबूल करायचा प्रयत्न केला आणि बहुतांश ठिकाणी इस्लाम कबूल केला, हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळं ज्यांनी इस्लाम कबूल केला ते सुफींच्या चळवळींच्या मुळे इस्लाम मध्ये गेले आणि ते गोरगरीब होते. ते मनुस्मृतीच्या भाषेमध्ये शूद्रातिशूद्र होते. अतिशूद्रांनी कमी प्रमाणामध्ये इस्लाम कबूल केला, पण मधल्या जातींनी, ओबीसीनी मोठ्या प्रमाणामध्ये इस्लाम कबूल केलेला आपल्याला दिसेल. आज देशभर सगळे जे इस्लाम मध्ये माणसं आहेत ती मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीच आहेत, हे आपल्या लक्षात येईल. सुफी परंपरेनं दुसरं एक महत्वाचं काम आपल्या देशामध्ये केलेलं आहे. त्याचा उपयोग इथल्या माणसाला मनुस्मृतीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी झालेला आहे आणि तो लढा यशस्वी करण्याचं माध्यम हे इस्लाम आहे. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की या देशातला सगळ्यात पहिला विद्रोही कोण असेल तर ज्यांनी इस्लाम कबूल केला ते राबणाऱ्या बहुजन समाजातले लोक हे पहिले विद्रोही आहेत. त्यांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात, मनुस्मृतीच्या विरोधामध्ये विद्रोह केला आणि त्यांनी समतेचा, न्यायाचा इस्लाम कबूल केला. याचा अर्थ त्यांनी इस्लाम कबूल केला म्हणून ते या मनुस्मृतीच्या कचाट्यातून सुटू शकले, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ही जी माणसं माणूस पण घेऊन जगणारी होती, त्याच माणसांचं नेतृत्व सुफी करत होते. सुफींच्या मुळेच या देशामध्ये दुसरी परंपरा जी निर्माण झाली ती आहे बसवण्णांची परंपरा आणि दुसरी परंपरा आहे ती वारकऱ्यांची परंपरा. म्हणजे वारकरी परंपरा आणि सुफी परंपरा यांचे जर संबंध आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल बरेचसे सुफी हे विठ्ठलाशी संबंधित होते, वारकरी परंपरेशी संबंधित होते आणि वारकरी तत्वज्ञान
आणि सुफी परंपरेचं तत्वज्ञान यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साम्य होतं. जे वारकरी हे कधी सगुण साकार विठ्ठलाला किंवा देवाला मानत नाही, ते निर्गुण निराकार विठ्ठलाचा विचार करत असतात. म्हणजे एकच देव आहे, दुसरा देव नाही म्हणून सांगणारी वारकरी परंपरा आणि सुफींची परंपरा यांच्यामध्ये फार साम्य आहे. सुफींनी कधी जाती व्यवस्था मानली नाही, भेदभाव धर्माच्या आधारावर जातीच्या आधारावर कधी भेदभाव केला नाही. वारकरी परंपरेनं सुद्धा जातीच्या आधारावर भेदभाव केला नाही, धर्माच्या आधारावर भेदभाव केला नाही, स्त्री पुरुष भेदभाव सुद्धा केला नाही. ही जी तत्व दोन्ही परंपरांची होती, त्यामुळे ह्या दोन्ही परंपरा बऱ्याच वेळा एकत्रच नांदत असलेल्या आपल्याला दिसतील. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये सुफींनी ज्या नव्या परंपरा भारतीय स्वरूपामध्ये पाडल्या, त्याच्यामध्ये दर्ग्याचा उल्लेख होतो, त्याच्यामध्ये पिराचा उल्लेख होतो, त्याच्यामध्ये उरूस येतात. ही जे हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र येण्याची जी परंपरा आहे, मानवतेच्या दृष्टिकोनातून, प्रेमाच्या दृष्टिकोनातून, त्या सगळ्या परंपरा ह्या इस्लाममुळे आणि सुफींच्यामुळे या देशामध्ये तयार झालेल्या आहेत. जिथं भेदभाव नाही, जिथे एकमेकाबद्दलचा तिरस्कार नाही, जिथे एकमेकाला समजून घेणं आहे आणि माणुसकी जपणं आहे, अशा ज्या परंपरा आहेत, ती दर्ग्याची परंपरा त्यामधूनच आलेली आहे, उरसाची परंपरा त्यामधूनच आलेली आहे. आणि आपल्याला माहिती असेल की या देशामध्ये वारकऱ्यांच्या पाठिंब्यासह सुफींनी इतर परंपरांना सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आता काही लोकांनी आपलं जीवनच त्यासाठी व्यतीत केलं. असं म्हटलं जातं की शिर्डीचा साईबाबा हा हिंदू जन्माला आला असला तरी तो सुफी होता. असंच दुसऱ्या एका अक्कलकोटच्या स्वामींच्या बद्दल सुद्धा असं म्हटलं जातं. आपल्याला संशोधन करणं आवश्यक आहे या सगळ्या परंपरांचं. अक्कलकोटच्या स्वामींना सुद्धा असं म्हटलं जातं की ते हिंदू म्हणून जन्माला आले, पण ते सुफी होते. हुबळींच्या स्वामीबद्दल पण असं म्हटलं जातं की ते पण हिंदू म्हणून जन्माला आले, पण ते सुफी होते. मी ज्या इस्लामपूरमध्ये राहतो, इथं उरूस भरतो, हा बुवाफनचा उरूस आहे. जे बुवाफन हे हिंदू असलेले पण सुफींच्या परंपरेशी जोडले गेलेले सुफी होते आणि त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचं आणि एकच देव असं जे सांगण्याची परंपरा होती, ती सांगण्याची परंपरा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारली होती. त्यामुळं आज जे समतेचे, मानवतेचे शत्रू आहेत आणि पुन्हा एक वेळा मनुस्मृतीचं समर्थन करणारे लोक आहेत, त्या लोकांनी जे वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण केलेलं आहे, ते वातावरण जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर पुन्हा एक वेळेला इस्लामचं खरं रूप, सुफींनी सांगितलेलं रूप हे आपल्याला समजून घेऊन राबणाऱ्या बहुजन समाजासोबत नव्या पद्धतीनं संबंध निर्माण केले पाहिजे, जसे संबंध स्वातंत्र्य लढ्याच्या वेळेला होते. म्हणजे सगळ्याच लढ्यांच्या मध्ये हिंदू मुस्लिम हे एकत्रित येऊन लढू शकले, पण काही वेळेला असं वातावरण तयार केलं जातं की हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये संघर्ष आहे, हे टाळता आलं पाहिजे आपल्याला. स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम नेते होते. अगदी सुरुवातीच्या काळामध्ये बॅरिस्टर जिना हेच नेतृत्व करत होते काँग्रेसचं. पण नंतरच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं टिळक आणि या मंडळींनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हस्तक्षेपाला सुरुवात केली आणि स्वातंत्र्य हे धर्माच्या कसोटीवर विचार करायची सुरुवात झाली, म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, आणि मग लखनौला जो करार झाला त्यानंतरच बॅरिस्टर जिनानी जे मुस्लिम लीगची चळवळ होती त्या लीगच्या चळवळीला पाठिंबा द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत हिंदू मुस्लिम ह्या सगळ्यांचं नेतृत्व बॅरिस्टर जिना आणि दुसऱ्या बाजूला गांधी टिळक करत होते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अर्थात गांधीजी आले आणि टिळक गेले आणि बाकीचे ब्राह्मण्यवादी मंडळी कमी झाल्यामुळे काँग्रेस ही राबणाऱ्या बहुजन समाजामध्ये पसरू शकली, ज्याच्यामध्ये मुस्लिम जनतेचा मोठा सहभाग होता. या देशामध्ये ज्या वेळेला स्वातंत्र्याचा लढा झाला त्यावेळेला हिंदूंच्या इतकाच भाग हा मुस्लिम जनतेनं घेतलेला आहे लढ्यामध्ये, आणि हे इस्लामच्या तत्वाला धरून आहे. म्हणजे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी केलं असं नाही, तर इस्लामच्या तत्वाला धरून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि या देशामध्ये स्वातंत्र्य मिळवलं. आज आपल्याला जे संविधान आहे या देशामध्ये,
हे संविधान निर्माण होत असताना सुद्धा इस्लाम मधल्या बऱ्याच विचारवंतांनी मोठं काम केलेलं आहे संविधान अस्तित्वात येण्यासाठी. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पहिली निवडणूक सुद्धा ही जी बंगालमधून झाली निवड, ती सुद्धा मुस्लिम जनतेनं आणि नेत्यांनीच त्यांना निवडून देण्यासाठी आग्रह केला बंगालमधून उभा राहण्याचा, आणि ते बंगालमधून उभा राहिले आणि संविधान सभेवर निवडून गेले. हे सत्य आहे. म्हणजे या देशाचं संविधान, या देशातली लोकशाही आणि या देशातलं स्वातंत्र्य हे इस्लामला वगळून आणि मुस्लिम समाजाला वगळून अस्तित्वात येऊ शकत नाही. त्याचा विचार सुद्धा केला जाऊ शकत नाही, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून ज्यांना या देशामध्ये समता नको होती, ज्यांना या देशामध्ये जातीच्या आधारावर विषमता पाहिजे होती, ज्यांना या देशामध्ये स्त्री पुरुष भेदाच्या आधारावर विषमता पाहिजे होती, ज्यांना गरीब आणि श्रीमंताची विषमता पाहिजे होती, इथल्या लोकांना फुकट राबवून घेणं हे ज्यांना आतापर्यंतची परंपरा होती जातीच्या नावावर, या सगळ्या विचारांच्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये विद्रोह करण्यासाठी या देशातल्या राबणाऱ्या बहुजन समाजानं इस्लामची निवड केली आणि इस्लाम कबूल केला, असं मला वाटतं. इस्लाम म्हणजे टोपी नव्हे, इस्लाम म्हणजे कपडे आणि दाढी नव्हे. इस्लाम हा एक विचार आहे, इस्लाम ही एक जीवनाची पद्धत आहे आणि इस्लाम हे ह्या जगाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा असलेला विचार आहे. तो आपण सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि त्या पद्धतीने विचार आणि व्यवहार करायचा प्रयत्न केला पाहिजे, असाच या निमित्तानं आग्रह करून मी थांबतो. धन्यवाद.